नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत। त्यामुळे रायगडचा तरुण गगन भरारी घेण्यासाठी सज्ज होतात। अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात आधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थ केअर क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र मोठी संधी ठरतात। पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात विशेष रोजगार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयईएसपी संस्थेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी तरुणांना प्रेरित करताना सांगितलं, देशात विमानतळ आणि एअरलाइन्स उद्योग झपाट्याने विस्तारतात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अलिबाग आणि रायगड परिसराचं महत्त्व आणखी वाढलं आहे। येत्या काळात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत। मात्र या संधी मिळवण्यासाठी स्थानिक युवकांनी स्वतःला कौशल्यपूर्ण बनवणं अत्यावश्यक आहे। ते पुढे म्हणाले, आज ग्रामीण भागातील अनेक युवकांमध्ये क्षमता आहे, पण योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे। म्हणूनच आम्ही हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे। मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षण असेल तर रायगडातील युवक देशभरात आपली छाप पाडू शकतात। यावेळी शेकाप महिला राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक युवकांच्या रोजगाराचा मुद्दा ठामपणे मांडला। जिल्ह्यातील तरुण बेरोजगार राहू नये हीच माझी खरी इच्छा आहे। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना योग्य दिशा आणि रोजगार मिळणं गरजेचं आहे। गावागावातील मुलांना मोठ्या शहरात भटकंती करावी लागू नये म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं। त्या पुढे म्हणाल्या की या प्रशिक्षण केंद्रांमध्ये एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन, एअरपोर्ट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, ग्राहक सेवा, हेल्थकेअर सपोर्ट, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, ग्रूमिंग आणि व्यक्तिमत्व विकास यांसारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत। कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार सहाय्य देण्यात येणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी हे केंद्र करिअर घडवण्याचं प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे। तो 10वीं पास से लेके आईटीआई वालों से लेके आईटीआई मैकेनिकल इलेक्ट्रिकल से लेके 12th पास ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स भी हमारे कोर्स कर सकते हैं। अलग अलग कोर्सेज हैं और उसके हिसाब से उनको हम नौकरी सपोर्ट करते हैं। एविएशन में, हेल्थ केयर में, लॉजिस्टिक्स में, तो ये सब सेक्टर्स और ये सारे सेक्टर्स ग्रोइंग हैं और हर एक में नौकरी की रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है। सर, अभी तक आपके जो साइट है वहाँ से कितने बच्चे को यहाँ पर रोजगार मिला है, नौकरी की संधि मिली है? अभी हमने पिछले 4 साल में रायगढ़ से ही ऑलमोस्ट 450 स्टूडेंट्स को ट्रेनिंग की है और पिछले 10 दिन में ही 160 बच्चे नौकरी पे लगे। रायगढ़ के युवाओं के लिए आपका क्या संदेश होगा, क्या करना होगा, इस अपॉर्चुनिटी का किस प्रकार फ़ायदा उठाना चाहिए? बिल्कुल उठाना चाहिए। नवी मुंबई एयरपोर्ट आ गया है। रायगढ़ इज गॉट इट्स ओन बिग एयरपोर्ट नाउ। 3 गुना बड़ा मुंबई एयरपोर्ट से नवी मुंबई होने वाला है। सो रिक्वायरमेंट इतनी ज़्यादा होने वाली है और हर फील्ड में, चाहे वो मैकेनिकल इंजीनियर हो, चाहे इलेक्ट्रिकल हो, चाहे वो एग्रोटेक किया हो, फूड टेक किया हो, इन सब के लिए रिक्वायरमेंट, बिकॉज एयरपोर्ट बहुत बड़ी चीज़ है। खाली ये पायलट और एयर होस्टेस से नहीं है, बहुत सारे डिपार्टमेंट्स होते हैं। सो रिक्वायरमेंट विल बी एक्सटेंसिव। सो डेफिनेटली अगर स्टूडेंट्स अब फ़ायदा नहीं उठाएंगे तो कब उठाएंगे? कमी करण्यासाठी आमच्या कुटुंबाने मागच्या 4 पिढ्या रोजगारासाठी आणि शिक्षणासाठी काम केलेलं आहे आणि पीएनपी ही एक रायगडमधली महत्त्वाची शिक्षण संस्था आहे आणि आज नवी मुंबईचा एअरपोर्ट आला आहे, तर त्या अनुषंगाने पीएनपीनी आयईएसपी बरोबर पार्टनरशिप करून एअरपोर्ट रिलेटेड कोर्सेसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे, जेणेकरून ते कोर्सेस करून मुलांना नोकऱ्या लागण्याचा चांगली संधी मिळू शकते आणि हाच आमचा प्रयत्न आहे की आपला स्थानिक इथला पोरगा एअरपोर्टमध्ये नोकरीला लागला पाहिजे। इथला नवी मुंबईच नाही पण भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टला। बूम खाली का ना काय अवस्था आहे आणि आयईएसपीचा प्रयत्न आहे। काही साधारण किती युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे? आता किती लोक हे घेतात, किती लोक कोर्स घेतात, किती करतात, पण माझ्या हिशोबाने मतदारसंघात मी 400 ते 500 मुलं, गॅरीजी तर 5000 म्हणतात की त्यांना कॉन्फिडन्स आहे की खूप डिमांड खूप असणार आहे। त्याच्यामुळे ते म्हणतात जर मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला तर 4-5 हजार पोरं आपण लावू शकतो। पहिली बॅच ऑलरेडी आपण बाहेर काढले, काहीतरी आता जाहीर केलं की काही मुलं आपल्या इथं प्लेसमेंट झालेली आहे। नक्की किती मुलं प्लेसमेंट झाले आणि कशा स्वरूपाचं ॲडमिशन, कशी त्यांना आपण नोकरीची संधी दिलेली आहे? आपली उद्यापासून काउन्सेलिंग आणि बॅचेस वेगळ्या वेगळ्या कोर्सचे चालू होणार आहेत आणि आपण जवळजवळ 16 पोरांची बॅच ऑलरेडी थोडं कोर्सेस ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी
त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. माझी जी टीम आहे, टीम चित्रलेखा पाटील कनेक्ट्स, ही सुद्धा कायम प्रयत्नशील असते IESP बरोबर त्या मुलांना रोजगार देण्यासाठी. काही युवकांना आणि तरुणींना काय आव्हान असणार आहे? एका बाजूला बेरोजगारीची मोठी या ठिकाणी संख्या दिसते आणि त्या पद्धतीनं प्रकल्पामध्ये देखील नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अशा ही कशी संधी त्यांनी पाहावी या संधीकडे? नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यात महागाई एका वेगळ्या टोकाला जाते आणि बेरोजगारी तर आहेच. मग अशा रोजगार दिला. भाऊंचं आणि दादांबद्दल तर बोलू तितकं थोडं आहे. त्यांनी कोयसो सारख्या संस्था उभ्या केल्या, जिल्हा परिषदमध्ये अनेक शिक्षकांना नोकऱ्या दिल्या. भाईंनी RDCC, अर्बन बँक सारख्या बँकिंग क्षेत्राची दालनं मोठी केली, उभी केली आणि अनेक लोकांना बँकांच्या नोकऱ्या दिल्या आणि अनेक डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांना रुजू केलं. आणि मला आनंद वाटतो की आज रुपालीकडे मी सुद्धा वेगवेगळ्या संस्था असतील, ज्या कंपन्या असतील, याच्या 14-15 संस्थांच्या माध्यमातून कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांना, आपण इथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार देऊ शकतो, याचा मला अतिशय आनंद वाटतो. आणि CFTI सारखी आमची संस्था आहे की आज भारतभरात लोकांना नोकऱ्या देते. आणि मला आठवतं की जेव्हा मी 18 वर्षापूर्वी PNP एज्युकेशन सोसायटीची कार्यवाह झाले, तेव्हा एक विजन होती मनात की जास्तीत जास्त मुलं याच्यात शिकली पाहिजे आणि पुढे ही मुलं जॉब रेडी झाली पाहिजे. आज PNP एज्युकेशन सोसायटीने 20,000हून जास्ती विद्यार्थी शिकवले आणि आत्ता सध्या तिथे 8,500 विद्यार्थी शिकतात. पण पार्टी ऑफिसला बसलेल्या माणसाचे कायम एक प्रश्न आपल्याला पडतो, आपल्या डोळ्यासमोर बायोडेटा येतो आणि आपण म्हणतो याला नोकरी कशी लागायची. आणि तेव्हाच माझी भेट गॅरीजींची आणि IESP कंपनीशी झाली आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चित्रलेखा, भारतात एअरपोर्ट्स आणि एअरलाईन्सचा व्यवसाय हा खूप मोठा होणार आहे आणि तुमच्यासारखं अलिबाग हे तर एकदम नवी मुंबईमुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे त्याच्या कोर्सेसचं सेंटर काढा. आज IESP एक रिस्पेक्टेड एअरलाईन्समध्ये कंपनी आहे, ती ट्रेनिंग करते, रिक्रुटमेंट करते आणि त्यांचं सेंटर आज आपण PNP मध्ये चालू करतोय आपल्या हेड ऑफिसला. याचा मला अतिशय आनंद आहे. तर पुढच्या भाषणामध्ये ते आपल्याला सगळे कोर्सेसची आणि याची माहिती देतीलच. पण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात ही इच्छा आहे की जसे आपण शिक्षकांना नोकरी दिली, जसं आपण बँकिंगमध्ये मुलांना नोकरी दिली, तशी आपली स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी एअरपोर्टला अलिबाग मुरुड रोह्याच्या आणि परिसरातला लागला पाहिजे, ही माझी मनात इच्छा आहे आणि गॅरेजी तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करते. आज मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की टीम चित्रलेखा पाटील त्याच्या पुढे एक पाऊल गेली आणि ते म्हटले की त्यांनी एक फोरम बनवली हात जोड्यांच्या नेतृत्वाखाली की जे रोजगार तिथे उपलब्ध आहेत त्यांना आम्ही जोडून देऊ. आणि मागच्या 1 आठवड्यात आम्ही 16 लोकांना लोडर आणि ड्रायव्हर म्हणून नोकऱ्या लावल्या. मी या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यार्थी मला दिसत आहेत. मी तुम्हाला विनंती करते की येता काळ हा माझ्या मते, आणि आजकाल आपण सगळीकडे CV वर बघतो, महागाई एका वेगळ्या टोकाला जाणार आहे. असं नाहीये की नोकऱ्या नाहीयेत, कमी आहेत, पण नोकऱ्या नाहीयेत असं नाहीये. मग अशा वेळी ज्या नोकऱ्या आहेत तिथे आपली मुलं कशी लागतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण त्या नोकऱ्या त्यांना दिल्या पाहिजे. कारण की भारत तसाही पाहिला तर एम्प्लॉयमेंट रेशोमध्ये लो आहे, खूप बेरोजगारी आपल्याकडे आहे. आणि आज तुम्ही गावोगावी गेलात, लोकांशी बोललात तर बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यासाठी काम करायला म्हणून एक खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम. मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि अपेक्षा व्यक्त करते की चौथी पिढी म्हणून जसं आमच्या कुटुंबाने रोजगारासाठी आजपर्यंत काम केलं, शिक्षणाचं काम केलं, ते एक पाऊल पुढे जाऊ शकू आणि या विद्यार्थ्यांचं आयुष्य गगन भरारी घेऊन प्लेनमध्ये आपण उडवू शकू, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी, पत्रकार बंधू असतील, आपण सगळे इथे पदाधिकारी असतील, विद्यार्थी असतील, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. आणि हा कोर्स सोमवारपासून PNP एज्युकेशन सोसायटी हेड ऑफिसला आपण चालू करतोय. तर नक्कीच तुम्ही तुमच्या पंचक्रोशीतल्या तुमच्या लोकांना तिथे सांगा. आज मला मानसीताई सांगायला आनंद वाटतो की जेव्हा आपण हे अनाऊन्स केलं, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली की आमंत्रण करायची, की त्यांना एक तळमळ आहे आपल्या कार्यकर्त्याला की माझ्या गल्लीतला मुलगा शिकेल कसा,
माझ्या वाडीतला मुलगाला नोकरी कशी लागेल आणि शेका पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळीकडे जाऊन त्यांनी लोकांना आमंत्रित केलं, गोळा केलं. तर त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचं आणि अखंड टीमचं या ठिकाणी कौतुक करते. पता चला बिकॉज बहुत सारे एयरलाइन के स्टाफ हमारे पास ट्रेनिंग के लिए आना चाहते हैं, लेकिन हमारे पास कैंपस नहीं था उन्हें और लाइव प्रैक्टिकल इक्विपमेंट्स नहीं थे ट्रेनिंग देने के लिए. और जैसे ही खालापुर देखा, मुझे रायगढ़ बिल्कुल पता नहीं था. मैं अलीबाग खुद अभी 2 साल पहले पहली बार आया हूं यहाँ पे, एंड आई एम वेरी प्राउड टू से कि आज रायगढ़ से हम सबसे ज्यादा बच्चे निकाल के बॉम्बे एयरपोर्ट और पूना एयरपोर्ट के लिए दे रहे हैं, और खालापुर में मुंबई और पूना के बच्चे पढ़ने आ रहे हैं. क्योंकि हर बार मैं यही सुनता था कि रायगढ़ के बच्चे मुंबई या पूना जा रहे हैं. और मैंने जब खालापुर सेटअप किया था तो मैंने तभी कहा था कि आगे थोड़े सालों में बॉम्बे पूना के बच्चे आपको रायगढ़ में दिखेंगे, और यही हो रहा है ISP खालापुर कैंपस पे. अब आगे जाके बात आती है, हमने रिसेंटली ट्रेनिंग सेंटर्स रायगढ़ में रोहा में भी खोला है. इट्स अ ब्यूटीफुल सेंटर ओवर देयर. नाउ वी जस्ट रिसेंटली ओपनड इन गोवा, और अभी अलीबाग में हम आ रहे हैं. मैम के साथ फर्स्ट मीटिंग हमारी हुई, एंड उसी मीटिंग में फाइनलाइजेशन हो गया कि हमें यहाँ सेंटर खोलना है. द स्पीड विद विच मैम की टीम और ISP की टीम ने काम किया है इसको ओपन करने के लिए इज कमेंडेबल. यहाँ पे बहुत सारी अपॉर्चुनिटीज हैं अभी एयरपोर्ट पे. ऑलरेडी जैसे मैम ने बताया, हमने 16 बच्चों को नौकरी भी दे दी. तो हमारे यहाँ आने से पहले नौकरियां आ गई हैं. अब हम आ चुके हैं तो डेफिनेटली महीने की 50 से 100 नौकरियां हमारे बच्चों के लिए बहुत ही आसान है. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.